हॅलो अँड वेलकम टू ऑन द रोड्स. खास कार लव्हरसाठी घेऊन आलोय आम्ही आमचा खास शो. कोणत्या कंपनीने लॉन्च केली आहे कोणती नवी गाडी, काय आहे तिची स्पेशालिटी, काय आहे तिचा यूएसपी, या सगळ्याची इन्फॉर्मेशन पुढच्या अर्ध्या तासात आम्ही तुम्हाला देणार आहोत तुमच्या आवडत्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे झी 24 तास ऑन द रोड्स अ झिग्निशन शो. आजच्या शो मध्ये आपण पाहणार आहोत नुकतीच लॉन्च झालेली ह्युंडाईची क्रेटा. त्याचबरोबर पाहणार आहोत गाडी चालवताना नेमकी कोणती काळजी घ्यायची आणि जाणून घेणार आहोत प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं आमच्या एक्सपर्ट्स कडून. नुकतीच लॉन्च झालेली ह्युंडाईची क्रेटा अत्यंत आकर्षक आणि लक्झरियस असं हे वाहन आहे. तुमच्यासारखीच मलाही उत्सुकता आहे या गाडीच्या आणखीन काही फीचर्स जाणून घ्यायची. चला तर मग पाहूया या गाडीच्या आणखी काही खास फीचर्स. काय माहितीये का, गेले 2 महिने पावसाळा येतोय असं सारखं चाललेलं आहे. तसंच गेले 2 महिने आपण वर्तमानपत्रात बघतोय, टीव्हीची ॲड बघतोय की ह्युंडाईची क्रेटा येते. मी ह्युंडाईच्या क्रेटा SUV बद्दल बोलतोय. आणि काय माहितीये का की त्यांचं म्हणणं असं आहे की ही क्रेटा आजपर्यंत बाजारात जेवढ्या SUV आहेत त्याच्यात ही सरस आहे. प्रत्येक मॅन्युफॅक्चरला तसंच वाटतं. पण जर तुम्ही एकंदरीत जर लक्ष घातलं आणि त्यांची स्पेसिफिकेशन बघितलीत ना तर अप्रतिम आहेत. आणि मुख्य काय माहिती आहे का, किंमत सुरू होते 8.5 लाख रुपयाला. एक गोष्ट लक्षात घ्या, 8.5 लाख रुपयामध्ये हिच्यामध्ये जे काय फीचर्स लागलेले आहेत जे मी अजून टेस्ट केले नाही आहेत, पण अतिशय उत्तम प्रॉपोजिशन मला वाटतंय. खरंच ते प्रॉपोजिशन काय आहे हे टेस्ट केल्यावरती कळेल. पण एवढी गोष्ट नक्की की ह्युंडाई कंपनीला गाडी कशी बनवावी, त्या सेगमेंटमध्ये ती कशी ठेवावी, तिची किंमत काय असावी हे त्यांना बरोबर माहिती आहे. म्हणूनच ते गेले 10-15 वर्ष ते बऱ्यापैकी मार्केट खात आहेत. मारुती एवढं नाही पण नंबर 2 आहेत. तो तेव्हा विसरू नका की हे प्रकरण ऑलरेडी 18,000 गाड्या बुकिंग झाल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. पण गाडी खरंच कशी आहे हे मात्र थोडा वेळ थांबा मगच सांगेन. भारतामधलं SUV आणि MPV मार्केट इतकं कॉम्पिटिटिव्ह आहे की त्याला काही तोडच नाही. तरतरेची वाहनं, तरतरेचे मॅन्युफॅक्चर बाजारात आणत आहेत. आणि आज या मितीला ह्युंडाईने त्यांची क्रेटा बाजारात आणलेली आहे. हे वाहन तुम्हाला एक शोरूम 8.5 लाख रुपयाला सुरुवात होते. मी म्हणाल्या 8.5 लाख रुपयाच्या गाडीत मला काय काय मिळणार आहे, बरंच काय काय. लेदर सीट्स, इन्फोटेनमेंट सिस्टीम, नॅव्हिगेशन, 7-inch स्क्रीन, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ABS EBD, 6 एअरबॅग्स, पाहिजे असेल तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसुद्धा. म्हणजे काय की आजकालच्या मार्केटमध्ये जे जे काय तुम्हाला लागतं ते सगळं ह्या वाहनामध्ये ह्युंडाई कंपनी देते. बाकीच्या SUV MPVमध्ये ह्या गोष्टी आहेत का, आहेत. पण किंमत जास्त मोजायला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे याचा अर्थ असा झाला की ह्या किमतीमध्ये हे वाहन, ज्याला आम्ही लोडेड आहे असं म्हणायला हरकत नाही. राईड क्वालिटी टारमॅकवर तर अतिशय छान आहे. पण आता मी खराब रस्त्याने आलो आहे आणि ह्या आंबी व्हॅलीच्या जवळच्या रस्त्यांमध्ये हे मी वाहन चालवतो आहे. तुमच्या लक्षात येत असेल की मी ज्याला आमच्या रेसिंग भाषेमध्ये खेचणे असं म्हणतो, ते खेचायचा प्रयत्न करतो आहे. अतिशय उत्तम खेचली जाते आहे. हँडलिंग छान आहे, ब्रेकिंग छान आहे, राईड क्वालिटी उत्तम आहे. केव्हाही असं वाटत नाही की गाडी आउट ऑफ कंट्रोल होती आहे. फारच छान. सगळ्यात मी नेहमी म्हणतो तसं गुड राईड क्वालिटी, गुड हँडलिंग या सगळ्या गोष्टी एकत्र कधीही तुम्हाला मिळत नाही. आणि ह्या गाडीमध्ये त्या बऱ्यापैकी मिळत आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यासुद्धा वाजवी किमतीमध्ये. 8.5 लाख रुपये एक शोरूम, हे ह्या वाहनाला काय वाईट किंमत नाही. आणि हे राईड क्वालिटी उत्तम काय येते माहिती आहे का, 17 इंच चाकं लागलेली आहेत, ज्याला आम्ही म्हणतो लॉट ऑफ रबर ऑन द रोड. कुशन खूप छान आहे. सगळं सस्पेन्शन लेआउट, त्याची शॉक अब्सॉर्बरच्या पोझिशन्स, सगळ्या गोष्टी अतिशय तत्सम गोष्टी करेक्ट ठिकाणी लावलेल्या आहेत. त्यामुळे अजिबात रोड नॉईज ट्रान्सफर होत नाही, राईड क्वालिटी सफर होत नाही. फारच उत्तम डिझाईन केलेलं वाहन आहे.
काय आहे, ह्युंडाय कंपनीनी बरीच वर्ष त्यांची आफ्टर सेल सर्व्हिस, पार्ट्स अवेलेबिलिटी, सुट्या भागांची किंमत या सर्व गोष्टीवरती इतकं उत्तम नियंत्रण ठेवलेलं आहे की लोकांना अजिबात भीती वाटत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम काय आहे माहिती आहे का, आज ही गाडी बाजारात फक्त दाखवतायत, अजून लॉन्च झालेली नाही, पण तरीसुद्धा 18,000 गाड्या बुक झाल्या. ह्याचा अर्थ काय होतो की भारतीय माणसाचा ह्युंडाय ह्या कंपनीच्या प्रॉडक्टवरती पुरेपूर विश्वास आहे आणि ते ह्या विश्वासाला पात्र आहे, त्याच्यात तिळमात्र शंका नाही. आता ही गाडी दिसायला कशी आहे, मला वाटतं की अतिशय वेल डिझाईन्ड आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की एखादे वाहन पसंत पडणं, मी त्याच्या एक्सटर्नल लुक्सबद्दल बोलतोय, ही फार इंडिव्हिज्युअल गोष्ट झाली. एखाद्याला एखादं वाहन अतिशय आवडतं आणि एखाद्याला आवडत नाही. पण मेकॅनिकली, टेक्निकली ह्या गाडीमध्ये काही उणं आहे असं मला वाटत नाही. अतिशय उत्तम वाहन आहे, खूप छान डिझाईन केलेलं आहे. $8.5 आणि $13.5 लाख ह्याच्यामध्ये जे काय बाजारात मिळतं आहे तरतऱ्हेचे SUV आणि MPV, त्याच्यामध्ये ह्युंडाय क्रेटा हे नवीन ॲड केलेलं यंत्र आहे. आणि एवढी गोष्ट नक्की की त्याची एकंदर जर तुम्ही चालचलन बघितलं तर सर्व पैसा तुमचा वसुली ह्याच्यात तीळ मात्र शंका नाही. आता 18,000 लोकांनी ॲडव्हान्स बुकिंग करून ठेवलं आहे आणि ते वाट बघतायत की गाडी केव्हा मिळते. त्यांच्या परीक्षेला ही गाडी उतरेल का नाही हे काळच सांगू शकेल. पण मी एवढी गोष्ट तुम्हाला सांगू शकतो की जी काय टेस्ट मी या गाडीची केली त्याला ती सर्वतोपरी म्हणजे 100% पुरेपूर उतरलेली आहे असं मला वाटतं. दिसते कशी, चालते कशी, हे प्रत्येकाची आपापली ही आहे. पण तुम्ही बघा चालवून आणि आवडतंय का मला सांगा, आवडेल ह्याच्यात शंका नाही. मित्रांनो, गाडी आपण सगळेच चालवतो, मात्र गाडी चालवताना नेमकी कोणती खबरदारी घ्यावी याविषयी सांगतात आमचे एक्सपर्ट दिलीप देसाई. नमस्कार, मी आज तुम्हाला दाखवणार आहे की गाडी चालवताना ड्रायव्हिंग सीटमध्ये परफेक्ट कसं बसावं. त्याच्यात 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की स्टिअरिंग व्हीलच्या समोर तुम्ही बसल्यानंतर तुमच्या आणि स्टिअरिंग व्हीलमध्ये निदान 1 फुटाचं अंतर पाहिजे. 1 फुटाचं अंतर मेंटेन करण्याकरता तुमची सिटिंग पोझिशन म्हणजे सीट ॲडजस्टमेंट महत्त्वाची आहे. त्याच वेळेस स्टिअरिंग कॉलम जर ॲडजस्टेबल असेल, वर खाली होणार असेल तर तो करेक्ट ॲडजस्ट करून देणं अतिशय महत्त्वाचं आहे. पुढची गोष्ट, तुम्ही बसल्यानंतर क्लच पेडल तुम्हाला कसं दाबता येतं. क्लच संपूर्ण दाबल्यानंतर पाय लांब झाला पाहिजे, अगदी सरळ नको, पण कंप्लीट त्याला प्रेशर तुम्हाला देता यायला पाहिजे. म्हणजे क्लच आणि ब्रेक दोन्हीची ॲक्शन तुम्हाला व्यवस्थित करता येईल. स्टिअरिंगपासून 1 फूट का लांब राहायचं, ॲक्सिडेंट झाल्यानंतर स्टिअरिंग कॉलम फुटवर शिफ्ट होऊ शकतो, तर तुम्ही लांब पाहिजे. बेल्ट लावलेलं आहे हे मला मान्य आहे, पण स्टिअरिंग कॉलमपासून लांब बसलं पाहिजे. दुसरी गोष्ट, जर गाडीला एअरबॅग्स असतील तर ते एअरबॅग उघडण्याकरता सुद्धा जागा ठेवावी लागते. नाहीतर ती एअरबॅग उघडताना जेव्हा ती हवा भरली जाते, त्याच्यात गॅस भरला जातो, तेव्हा तुम्हाला इंजुरी होऊ शकते. स्टिअरिंग कॉलमपासून लांब बसणे, सीट आणि कॉलम असा ॲडजस्ट करणे की माझी सिटिंग पोझिशन कम्फर्टेबल आहे. दोन्ही हात स्टिअरिंगवर 10 o'clock आणि 2 o'clock अशा पोझिशनमध्ये पाहिजेत
की जेणेकरून तुमच्या ह्या हाताच्या कोपराचा अँगल 160 अंशाच्या आसपास पाहिजे, तो 180 असा नको. त्याने गाडीची स्टिअरिंग वळवताना रिस्ट्रिक्शन येऊ शकतं. जेव्हा तो 160 असतो तेव्हा व्यवस्थित ॲक्शन तुमची हाताची एमर्जन्सीमध्ये होऊ शकते. आणि एक गोष्ट मेडिकली असं प्रूव्ह केलेलं आहे की हा अँगल साधारण 160 अंशापाशी जर असेल तर ते अतिशय सुखावं, हाताला, खांद्याला, स्पाईनला सगळ्याला असू शकतं. ही गोष्ट तितकीच खरी की सिटिंग पोझिशनमध्ये गेल्यानंतर बॅकरेस्ट कशी ॲडजस्ट केलेली आहे, पाठ नीट सगळीकडे टेकते की नाही, मानेला स्ट्रेन होतो आहे का, मांड्या टेकल्यात की नाही खाली. हां, ही गोष्ट खरी आहे की सीटच्या डिझाईनवर पण ते अवलंबून आहे. पण आजकाल बऱ्याचशा गाड्यांमध्ये सीट ॲडजस्टमेंट उत्तमच असते. तर हे तुम्ही ॲडजस्ट करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. करेक्ट बसणे, स्टिअरिंग फुटबॉल लांब बसणे, हात 10 o'clock 2 o'clock पाहिजेत, पाठ नीट टेकलेली पाहिजे, क्लच संपूर्ण रित्या दाबला गेला पाहिजे. आणि हे झाल्यानंतर काय एक गोष्ट नक्कीच आपोआप होते की आजूबाजूचे जे सगळे कंट्रोल आहेत ना, त्या कंट्रोलकडे तुमचा हात खूपच इझिली पोचू शकतो. काही गाड्यांचं डिझाईन असं असतं की एखादी गोष्ट जशी असायला पाहिजे तशी नसते, पण ते मग कॉम्प्रोमाइज झालं. पण तुम्ही जर परफेक्ट गाडीमध्ये बसायची पोझिशन एकदा फायनलाइज केलीत ना की बाकीच्या गोष्टी करणं आणि चालवणं अतिशय सुकर होतं, असा आमचा अनुभव आहे. नाउ इट्स टाइम फॉर युअर क्वेरीज. आमच्या प्रेक्षकांनी काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आमचे एक्सपर्ट दिलीप देसाई यांच्याकडून. संजय गानू मुंबईहून आपल्याला प्रश्न विचारतायत. त्यांच्याकडे Hyundai Getz गाडी आहे. त्यांच्या गाडीच्या सायलेन्सरचा थोडासा त्रास त्यांना होतोय. बॉक्सला सतत भोकं पडतायत. त्यांनी 2दा सायलेन्सर बदललाय. यावर उपाय काय असं त्यांनी विचारलंय. संजयजी, हा प्रश्न मागे सुद्धा एकदा मी हाताळला आहे. परत तुम्हाला सांगतो की मुंबईसारख्या ठिकाणी जिथे हवेमध्ये आर्द्रता पुष्कळ असते, तुम्ही गाडी सुरू केल्यानंतर हवेतली जी बाष्पीभवन झालेलं जे पाणी आहे ते परत पाठीमागे सायलेन्सरमध्ये जाऊन कंडेन्स होतं. थेरॉटिकली तुम्ही 1 लिटर पेट्रोल जर जाळलं तर साधारण 14 लिटर स्टीम तयार होते आणि ती स्टीम शेवटी पाठीमागे सायलेन्सरमध्ये कंडेन्स व्हायला सुरुवात होते. थोडक्यात म्हणजे शेवटी सायलेन्सर ओला राहतो, सायलेन्सरचा डबा. तुमचे जर कंटिन्युअस लाँग रन नसतील आणि शॉर्ट बर्ट्स असतील तर सायलेन्सर ओलाच राहतो आणि त्याला भोकं पडतात. दुसरी गोष्ट, तुम्ही सायलेन्सर जेन्युइन घेऊन घातलात हा प्रॉब्लेम येत नाही, पण लोकल मार्केट आफ्टर मार्केट घातलात तर तो नीट ट्रीटेड नसतो, स्वस्तात मिळतो पण लवकर भोकं पडतं. मोहन शाह मुंबईहून आपल्याला विचारतायत की 15 लाखापर्यंत दणकट सेदान कुठली घ्यावी. मोहनजी, एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या 15 लाख ब्रॅकेट जे आहे ना, 10 ते 15च्या मध्ये पुष्कळच वाहनं तुम्हाला मिळू शकतात. मी म्हणाल काय काय मिळतं, स्कोडा रॅपिड मिळू शकते, फोक्सवॅगन व्हेंटो मिळू शकते, होंडा सिटी मिळू शकते, आता नवीन फोर्ड फिगो ॲस्पायर पण आलेली आहे, टाटाची नवीन झेस्ट आहे. त्या 10 लाख रुपयाच्या आतमध्ये आहेत त्या शेवटच्या 2 गाड्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक गाडीची नेहमी म्हणतो त्याप्रमाणे खासियत हैसियत निराळी असते आणि तुमची रिक्वायरमेंट काय ती पण निराळी असते. पण मला असं वाटतं की तुम्हाला दणकट वाहन जर पाहिजे असेल, ज्याला आम्ही स्ट्रक्चरली व्हेरी स्ट्रॉंग म्हणतो, तर व्हेंटो आणि स्कोडा रॅपिडला पर्याय नाही. ह्याचा अर्थ बाकी गाड्या वाईट आहेत का? बिलकुल नाही. होंडा सिटी अतिशय रिफाईंड वाहन आहे, पण स्ट्रक्चरली तुम्ही बघितलं तर व्हेंटो आणि रॅपिड अतिशय स्ट्रॉंग. मुंबईहून शांतीलाल पारेख आपल्याला विचारतायत, नवीन आलेल्या क्रॉसओव्हर्स क्रेटा आणि एस क्रॉस यापैकी नेमकी कोणती गाडी घेऊ. क्रेटा आणि एस क्रॉसओव्हर जे मारुती प्रॉडक्ट आहे, ह्या दोन्ही मी चालवून पाहिल्या आणि मी नेहमी म्हणत आलो आहे की आजच्या मार्केटमध्ये वाईट गाड्या कोणीच बनवत नाही. तशा ह्या दोन्ही क्रॉसओव्हर आपापल्या ठिकाणी अतिशय अप्रतिम आहेत. Hyundai क्रेटा हे फुल्ली लोडेड वाहन आहे, म्हणजे तरतऱ्हेच्या फीचर्स आहेत. एस क्रॉस जर तुम्ही बघितली तर फीचर्स एखादी कमी असेल फीचर, पण गाडी अतिशय रूमी आहे, प्रचंड पॉवर आहे आणि चालवायला खूपच मजा येते. खरं मला विचाराल या दोन्हीमध्ये चॉईस करणं अतिशय अवघड आहे. शेवटी तुमची प्रायोरिटी काय आहे? तुम्हाला अगदी स्नॅझी दिसणारं वाहन पाहिजे असेल तर मग क्रेटा, पण तुम्हाला चांगलं दिसणारं पण थोडं सिंपल वाहन पाहिजे असेल पण मजबूत पॉवरने आतमध्ये प्रचंड जागा, तर एस क्रॉसला पर्याय नाही. शेवटी हा फार इंडिव्हिज्युअल गोष्ट आहे. मनाली साने मुंबईहून आपल्याला विचारतायत, मी नवीन लहान वाहन घेतीये, सुरक्षितता पाहता नेमकं कुठलं वाहन घ्यावं. मनालीताई, एक गोष्ट लक्षात ठेवा, मगाशीच मी म्हटलं
की ऑटोमॅटिक गाड्या लहानमध्ये तुम्ही एस्टार घेऊ शकता, i10 घेऊ शकता, नॅनो घेऊ शकता, पण स्ट्रक्चरली मला जर विचाराल तर नॅनो हे अतिशय दणकट आणि स्ट्रॉंग वाहन आहे. म्हणजे बाकीची वाईट आहेत का अजिबात नाही, पण आतमधली अवेलेबल जागा आणि स्ट्रेंथ त्या दोन्ही गोष्टी जर एकत्र केलं तर नॅनो उजवी आहे असं मी म्हणेन. ऑस्कर डिमेलो गोव्याहून आपल्याला विचारतायत, मध्यंतरी त्यांच्या काही नातेवाईकांना अपघात झाला. वाहनाचा वेग फार नव्हता, मात्र तरीही चौघांनाही इजा झाली. त्यांचं असं म्हणणं आहे की नवीन ज्या गाड्या येत आहेत, नवीन जी वाहनं येत आहेत ती असुरक्षित आहेत का? डिमेलोजी, अपघात झाला ही अतिशय दुःखदायक गोष्ट आहे. त्याची कारणं काय हे आपण मग बघू, पण तुम्ही एक महत्त्वाच्या गोष्टीवरती उजेड टाकलेला नाही. आणि तो काय माहिती आहे का, की तुमची जी मित्रमंडळी किंवा नातेवाईक गाडीत होते की ज्यांना ॲक्सिडेंट झाला आणि इजा झाली, त्यांनी सेफ्टी बेल्ट लावले होते का? उत्तर तुमच्याकडे आहे की नाही मला माहिती नाही, पण तुम्ही त्याबद्दल काही बोलत नाही आहात. माझं नेहमी असं म्हणणं असतं की सेफ्टी बेल्टला पर्याय नाही, तो घाला. पुष्कळ तुम्हाला इजेपासून परावृत्त करता येतं किंवा तुम्ही राहता, अलिप्त राहता. प्रश्न असा आहे, एक गोष्ट लक्षात घ्या, विसरू नका की डायना इंग्लंडच्या राणीची सून जी खलास झाली ॲक्सिडेंटमध्ये, त्या गाडीमध्ये आज जो जिवंत मनुष्य आहे त्यांनी एकट्यानेच बेल्ट लावलेला होता. आजची Hyundai क्रेटा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटणार आहोत अशाच एका नव्या कार सोबत तुमच्या आवडत्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे झी 24 तास ऑन द रोड्स अ झिग्नेशन शो. पण त्याआधी तुमच्या मनात तुमच्या कारबद्दल काही प्रश्न असतील तर ते आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न आमचे एक्सपर्ट्स करतील. तेव्हा आजच्या या कार जर्नीला लावूया इथेच ब्रेक आणि भेटूयात पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत बाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.